गोंदिया जिले में 3 दिवसीय कृषि महोत्सव का आयोजन किया जाएगा। इस महोत्सव का उद्देश्य जिले के किसानों को कृषि संबंधी जानकारी प्रदान करना और उन्हें खेती में उपयोगी सामग्री आसानी से उपलब्ध कराना है, जिससे वे नवीनतम तकनीकों का लाभ उठा सकें। इसके साथ ही महिला बचत समूहों द्वारा तैयार की गई सामग्री भी इस कृषि महोत्सव में बिक्री के लिए उपलब्ध होगी। इस महोत्सव के माध्यम से लाखों रुपए का व्यापार होगा। कुल 150 स्टॉल लगाए जाएंगे, जहां किसानों और महिलाओं द्वारा निर्मित उत्पादों की बिक्री होगी। इस महोत्सव का एक महत्वपूर्ण पहलू यह भी होगा कि महिलाओं द्वारा तैयार किए गए उत्पादों की बिक्री के माध्यम से उनकी आर्थिक प्रगति को कैसे बढ़ावा दिया जा सकता है। नमस्कार, मी निलेश कानवडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया। तर आपण दिनांक 21, 22, 23 मार्च या 3 दिवसासाठी जिल्हास्तरीय जिल्हा कृषी महोत्सव, की ज्यालाच आपण नवतेजस्विनी कृषी महोत्सव या नावाने संबोधतो, हा कार्यक्रम आयोजित केला आहे। सदर कार्यक्रम हा 3 दिवसाचा आहे। 21, 22 आणि 23 मार्च, शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे हे 3 दिवस हा कार्यक्रम राहणार आहे। या कार्यक्रमामध्ये साधारणतः आपण 150 स्टॉलचं नियोजन केलेलं आहे। यामध्ये 30 ते 40 स्टॉल हे शासकीय विभागांचे विविध योजनांची माहिती प्रदर्शित करणारे स्टॉल असतील। त्यानंतर 40 ते 50 स्टॉल हे व्यापारी स्टॉल असतील। त्याच्यामध्ये विविध यंत्रसामुग्री, अवजारे, ट्रॅक्टर चालित अवजारे असतील। त्यानंतर ड्रीप, ठिबक, तुषार संच यासंबंधी नवनवीन तंत्रज्ञान जे आता आलेले आहे त्यासंबंधी स्टॉल असतील। त्यानंतर फवारणीसाठी जो ड्रोन सध्या आपण बाजारात इंट्रोड्यूस करतोय तर त्याचे काही स्टॉल असतील। या व्यतिरिक्त खतं, बियाणं आणि औषधं याचे स्टॉल आपण त्या ठिकाणी लावणार आहोत। या व्यतिरिक्त आणखी 50 स्टॉल आपण हे महिला बचत गटांचे स्टॉल लावणार आहोत। त्याच्यामध्ये त्यांनी उत्पादित केलेले विविध उत्पादनं त्या ठिकाणी ते विक्री करू शकतील। अशा पद्धतीने एकूण हे 150 स्टॉल त्या ठिकाणी आपण लावणार आहोत।